Good morning to all of you. Good morning, sir. Good morning, sir. Okay, so last lecture we have discussed this Hall effect, but half time we have completed this. ठीक आहे. तर आपला हा चॅप्टर आपण संपला की काय करूया, सगळ्या स्लाइड्स आपण आज रिव्हिजन घेणार आहोतच आणि प्लस तुम्हाला याच्या मी कॉपीज सुद्धा प्रोव्हाइड करेन. तर तुम्ही स्क्रीनशॉट पहिले काढून घेतले असतील, नसतील तर काढून घ्या. आज तुम्हाला मी टाइम देतो त्याच्यासाठी. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, हॉल इफेक्ट परत एकदा डिस्कस करूया. काल काय झालं, आपण इंग्लिश प्लस मराठी पण हाफ कंप्लीट केलं. तर सकाळी सकाळी आपलं लेक्चर आहे, फ्रेश मूड आहे, तर आपण हा पॉईंट परत एकदा डिस्कस करतोय. सो शॅल वी स्टार्ट? Yes, sir. Yes, sir. Okay, so still students are joining, so I request everyone that you join as early as possible so that we can start, we can save our time. ठीक आहे. तर काल आपण हा इफेक्ट आहे तो इंग्लिशमध्ये डिस्कस केला. आता आपण ही मराठीत डिस्कस करूया. ही स्लाइड आपण कंप्लीट केली ती आणि त्यानंतर ही आपण डिस्कस करत होतो शेवटचं. तर हे मी आता पहिल्यापासून डिस्कस करतोय. सो वन स्टुडंट हॅव डिमांडेड दॅट रिपीट इट, सो ऑफकोर्स आय एम रिपीटिंग इट. तर हॉल इफेक्ट म्हणजे काय, काल आपण चेक केलं, परत पहिल्यापासून आपण डिस्कस करूया. तर हे मी आता इंग्रजीमध्ये सगळं आहे, मराठीमध्ये आपण डिस्कस करतोय. हॉल इफेक्ट म्हणजे काय बघा, तर एक सॅम्पल आहे किंवा स्पेसिमन आहे किंवा एक रेक्टँग्युलर प्लेट आहे सेमीकंडक्टरची. कुठला आपण सेमीकंडक्टर घेतलाय, पी टाईप सेमीकंडक्टर. तर या केसमध्ये आपण काय करतोय, आपण त्याला करंट अप्लाय करतोय, त्यानंतर आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय. कंडिशन काय, तर करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला काय परपेंडिक्युलर आहे. तर काय होतं, जेव्हा ही कंडिशन आपण फुलफिल करतो, तर या दोन्हीच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला, म्हणजे हे जर एक्स ॲक्सिस असेल, हे जर वाय ॲक्सिस असेल, तर हा झेड ॲक्सिस आहे. तर या झेड ॲक्सिसला काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं आणि या इफेक्टलाच आपण काय म्हणतो, हॉल इफेक्ट. आणि जे व्होल्टेज डेव्हलप होते त्याला आपण हॉल व्होल्टेज असं म्हणतो. तर हेच आपण डेफिनेशनमध्ये सांगितलेले. नेक्स्ट आपण आता काय करतोय, तर लेट अस कन्सिडर ए रेक्टँग्युलर प्लेट. तर हेच मी आता मराठीत एक्सप्लेन करतोय. आपण पी टाईप सेमीकंडक्टरची रेक्टँग्युलर प्लेट जी आहे तर ती कन्सिडर करतोय आणि याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतोय, म्हणजे करंट फ्लो चालू होतो इथं एक्स डायरेक्शनमध्ये. तो जो करंट आहे तो आपण डिफाईन केला. आता इथं पी टाईप सेमीकंडक्टर आपण कन्सिडर केलं आहे, त्यामुळे चार्ज कॅरियर काय असणार आहेत, होल्स असणार आहेत. मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स. तर हे जे होल्स आहेत तर त्याच्या स्वरूपातलं करंट आपण इथं डिफाईन करतोय. कसा डिफाईन केला, तर ते आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. इफ होल्स आर द चार्ज कॅरियर्स इन ए पी टाईप सेमीकंडक्टर, द करंट इज गिवन बाय. तर करंट आपण कसा लिहितो, I इज इक्वल टू PAE VD, वेअर P इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स, म्हणजे होल जे आहेत त्याचे चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन इथं आपल्याला माहिती असतं, दिलेलं असतं, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड इक्विपमेंट्स. नेक्स्ट जो आहे तो आहे कॅपिटल ए, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द एंड फेस. म्हणजे काय, तर हा जो दिसतोय एरिया तो म्हणजे आपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲट द एंड फेसेस, ज्याची विड्थ W आहे आणि थिकनेस T आहे. ई म्हणजे चार्ज आहे त्या चार्ज कॅरियरचा. त्यानंतर VD म्हणजे काय, तर ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ होल्स. म्हणजे हे सगळे फॅक्टर आपण कंबाईन करतोय आणि त्याचा यूज करून आपण करंटला काय करतोय, डिफाईन करतोय. तर करंट म्हणजे ह्या सगळ्याचा प्रॉडक्ट आहे, म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, चार्ज त्या होलचा आणि ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. त्यानंतर आपण काय डिफाईन केले, तर करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय, तर तो करंट जो फ्लो होतो डिवायडेड बाय तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तर त्याला आपण JX म्हणतो. सो दिस करंट डेन्सिटी JX इज नथिंग बट कॅपिटल I डिवायडेड बाय कॅपिटल E. किंवा इथं आपल्याला माहिती I इज इक्वल टू PAE VD. जर ए आपण इकडे शिफ्ट केला तर I अपॉन A, म्हणजेच आपण इथं PE VD असं सुद्धा लिहू शकतो. तर ही व्हॅल्यू परत आपण यूज केलेली आहे पुढच्या डेरिव्हेशनमध्ये, तुम्हाला माहिती काल आपण डिस्कस केले. तर हे आपण परत बघतोय. सो JX इज इक्वल टू I अपॉन A, और इट इज ऑल्सो रिटन एज PE VD, इक्वेशन नंबर 2. हे लक्षात आलं का इथपर्यंत? Yes, हां, yes, sir. शिंदे Yes, sir.
शिंदे लक्षात येते का? येस सर. ओके. सर आता आपण मेटल कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केले होते, सरळ दिशेत जाणार का कर्व होणार? कशामध्ये? मेटल कंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड. मेटल कंडक्टर मध्ये सुद्धा आपल्याला हे इफेक्ट मिळतात. आता इथं आपण काय करतोय, इथं पी टाईप आणि एन टाईप असल्यामुळे आपण इथं होल्स आणि इलेक्ट्रॉन्स बद्दल बोलणार. पण आपण आधी डिस्कस केले क्लासिफिकेशन मध्ये की इन केस ऑफ कंडक्टर चार्ज कॅरियर्स आर ओनली इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. तर त्याच्यात सुद्धा आपण जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा डिफ्लेक्शन मिळतं. तुम्ही 11वी-12वीला जे वेगवेगळे कन्सेप्ट शिकलेलात त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वगैरे जे आपण कन्सेप्ट शिकलोय, तर त्याच्यामध्ये आपण मेटल कंडक्टर यूज करतो, त्यात आपण सेमी कंडक्टर वापरत नाही. इज इट ओके? ओके सर. हां. तर आता नेक्स्ट पॉईंट जो आहे, आता इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर जेव्हा आपण करंट फ्लो करतोय इथं, तर हे काय आहे, तर इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. म्हणजे इथं सुद्धा जे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत ना, म्हणजे होल्स आहेत ना, तर ते फक्त काय करतायत, फ्लो करतायत. इथं ते डिफ्लेक्ट होत नाहीत. जर समजा एन टाईप सेमी कंडक्टर असता तर इथं काय झालं असतं, तर इलेक्ट्रॉनचा फ्लो आपण सांगितला असता. Getting the things. Now we are discussing about p type. That's why here holes are there. If electrons are there in opposite direction, they are moving, and here we are getting negative charge instead of positive charge in case of n type semiconductor. Okay, so that is additional information. आता या स्लाइड मध्ये आपण काय डिस्कस केलंय, तर जेव्हा आपण फक्त इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं असतं तेव्हा काय होतं, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं. तर हे इंग्लिशमध्ये आहे, एक्सप्लेनेशन आहे, डेरिव्हेशन्स आहेत, तर हे तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण कन्सेप्च्युअली जर तुमच्या हे लक्षात आलं तर हे तुम्ही इझिली हँडल करू शकता परीक्षेमध्ये. तर इथं आपण या पॅराग्राफमध्ये काय लिहिलंय, तर आता मी जे सांगितलं की इक्विपोटेन्शियल सरफेस असतो, त्यामुळे एफ आणि एफ डॅश जे आपण फ्रंट फेस आणि रिअर फेस म्हणतो, तर त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, 0 असतो. आता जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तर त्यावेळेस काय होतं, तर पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, हे BZ इथे दाखवलंय, तर इथं काय होतं, हे VH म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं आणि त्याचा जो करंट आहे त्यातनं जे फील्ड तयार होते त्याला आपण म्हणतो हॉल फील्ड, दॅट इज EH. ओके, सो दिस पोटेन्शियल डिफरन्स गेट्स डेव्हलप्ड अँड दॅट फील्ड इज कॉल्ड एज हॉल फील्ड फॉर EH. हे कशामुळे झालं, तर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतरच झालं, त्याच्या आधी हा इक्विपोटेन्शियल सरफेस होता. तर याच व्होल्टेजला आपण काय म्हणतो, हॉल व्होल्टेज. आणि इथं आपण दिले बघा, बिफोर द ऍप्लिकेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड होल्स मूव्स पॅरलल टू फेसेस एफ अँड एफ डॅश. म्हणजे तुम्ही जसं मगाशी कंडक्टरमध्ये म्हणाल तसं आपण करंट अप्लाय केला की चार्ज कॅरियर्स आहेत ते असे फ्लो होत असतात. पण मॅग्नेटिक फील्ड जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेस काय होतं, सिनारिओ चेंज होतो. सो हिअर वेन वी अप्लाय मॅग्नेटिक फील्ड देन वी आर गेटिंग डिफ्लेक्शन ऑफ होल्स ड्यू टू लॉरेन्स फोर्स. म्हणजे काय, तर लॉरेन्स फोर्स आपण कशाला म्हणतोय, मॅग्नेटिक फोर्सला, हे लक्षात घ्या. FL म्हणतो आपण त्याला. तर याची व्हॅल्यू आपण इथं मेन्शन केली. FL म्हणजे काय, BeVD म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन चार्ज आणि ॲव्हरेज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. मगाचीच व्हॅल्यू आपण इथं घेतलेल्या आहेत, फक्त इथं मॅग्नेटिक इंडक्शन आपण ॲड केलेले. तर हा झाला मॅग्नेटिक फोर्स, ज्याला आपण म्हणतो लॉरेन्स फोर्स. नेक्स्ट आपण इथं काय म्हटलंय, तर या मॅग्नेटिक फील्ड ॲप्लिकेशनमुळे काय होतं, तर पॉझिटिव्ह चार्ज हा फ्रंट फेसला गोळा होतो आणि नेट निगेटिव्ह चार्ज आहे तर तो बॅक साईडला किंवा रिअर फेसला काय होतो, गोळा होतो. पण इथे काय होतं, तर इक्विलिब्रियम कंडिशन जी आहे तर ती अचीव होते आणि इक्विलिब्रियम कंडिशन आपण अचीव करूनच काय करू शकतो, तर हे पुढची इक्वेशन मांडते. इथे काय दिले, आता कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशनचा अर्थ काय हे समजून घेऊ. हे जरा थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, हे लक्षात येते का बघा. पहिल्यांदा इंग्रजीमध्ये वाचतो. ए कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम विल बी रिच्ड when the force Fe due to transverse electric field EH balances the Lorentz force. याचा अर्थ काय, तर इक्विलिब्रियम कंडिशन कधी रीच होते, तर हा फोर्स Fe हा फोर्स कशामुळे जनरेट झालाय, ड्यू टू ट्रान्सवर्स इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे EH मुळे हा फोर्स तयार झालाय. हा जो EH आहे त्याच्यामुळे काय झालाय, हा फोर्स तयार झालाय. तर हा कशाला बॅलन्स करतोय, तर जो मॅग्नेटिक फोर्स आहे आपला तर याला बॅलन्स करतोय. याचा थोडक्यात अर्थ काय, तर मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं आणि हॉल व्होल्टेज कंटिन्युअसली वाढत गेलं, तर असं प्रॅक्टिकली होत नाही.
म्हणजे काय, जसं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण वाढवत जाऊ तर तसं तसंच हॉल व्होल्टेज वाढत जातं. याचा अर्थ काय, तर हे एकमेकाला बॅलन्स करतात. नाहीतर फक्त मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलंय आणि डायरेक्ट VH ऑटोमॅटिकली वाढत गेलाय, असं जर झालं असतं तर गोष्ट वेगळी होती. तर हे आपण प्रॅक्टिकली ॲक्च्युअलीमध्ये रिडिंग्स घेतो. आपण प्रॅक्टिकलमध्ये काय करतो, तर हे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी चेंज करत जातो, त्याच्यानुसार आपल्याला हॉल व्होल्टेज मिळत जातं. तर हा थोडक्यात याचा अर्थ आहे. तर हा जो फोर्स आहे कशाचा, EH म्हणजे हॉल फील्डचा जो फोर्स तयार झालाय, तर तो FL ला काय करतो, बॅलन्स करतो. म्हणून आपण खाली इक्वेशन काय लिहिलं, FE इज इक्वल टू FL. आता हे इक्वेशन आपण पुट केल्यानंतर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकतो. त्याच्यासाठी काही चेंजेस केले आपण. FE म्हणजे काय, तर चार्ज इंटू हॉल फील्ड. पण हॉल फील्ड कशामुळे जनरेट झालं इथं, तर आपण ते लिहिलं पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय विड्थ. म्हणजे ती जी W जी आहे ही विड्थ, तर ती आपण इथं कन्सिडर करतोय. मीन्स VH अक्रॉस दॅट विड्थ वी आर डिफायनिंग. तर ते म्हणजे काय, तर हॉल फील्ड आहे. सो EH इज नथिंग बट VH अपॉन W, चार्ज ॲज इट इज, वेअर W इज विड्थ ऑफ द सेमीकंडक्टर प्लेट. नेक्स्ट आपल्याला FL माहिती. FL काय, तर BEVD. यात आपण स्लाइटली चेंज केला फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण काय केलं, VD इज इक्वल टू JX अपॉन PE ही व्हॅल्यू टाकली. ती कशी आली आपण बघू. VD इज इक्वल टू JX अपॉन PE. तर इथे इक्वेशन 2 आहे आपलं. तर इथे आपल्याला माहिती की करंट डेन्सिटी काय, JX इज इक्वल टू PE/VD. आणि आपण इथं मगाशी काय लिहिलंय, VD इज इक्वल टू JX अपॉन PE. हे फक्त आपण PE काय केलं इथं खाली घेतलं. तर VD इज इक्वल टू JX अपॉन PE इथं आपण यूज करतोय. इफ वी पुट दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला काय मिळतं, FL इज इक्वल टू BE JX अपॉन PE. ई एकमेकाला कॅन्सल करतात न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे, आणि फक्त काय राहिलं, FL इज इक्वल टू BJX अपॉन P. हे लक्षात आलंय का, रिपीट करू दे परत एकदा. सर थोडं जरा रिपीट करा. हा ठीक आहे. ही लास्टची स्टेप ना. हा सर. हा, हा तर सर. आता याच्यामध्ये काय आहे, तर FL म्हणजे काय आहे, तर लॉरेन्स फोर्स. याला आपण मगाशी डिफाईन केलं, इट इज BEVD. आता या VD ला फक्त आपण काय केलं, रिप्लेस केलंय. कसं, तर VD इज इक्वल टू JX अपॉन PE आपण टाकलं. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. JX म्हणजे PEVD, मग VD म्हणजे काय येणार, तर JX अपॉन PE. हे फक्त आपण इथं ऍडजस्ट केलं आणि हीच व्हॅल्यू इथे ठेवली, VD इज इक्वल टू JX अपॉन PE. आता ही VD व्हॅल्यू इथे टाका तुम्ही, काय होणार आहे, तर BE JX अपॉन PE. आणि EE एकमेकाला काय झालं, कॅन्सल झालं. त्यामुळे इथला B ॲज इट इज हे JX आणि खालचा P राहिलेला फक्त इथं आपण लिहितो. हे दोन्ही E काय केले, एकमेकाला कॅन्सल झाले. लक्षात येते का आता. हा सर. सर. हा, ओके, शॅल वी प्रोसीड. यस सर. हा, नेक्स्ट आता काय, तर इक्वेटिंग 4 and 5 म्हणजे आपण काय केलं, तर FE ची जी व्हॅल्यू आहे ती घेतली. म्हणजे काय, E इंटू VH अपॉन W, ती आपण इथे लिहिली, E इंटू VH अपॉन W. त्यानंतर FL ची जी व्हॅल्यू आहे ती काय, BJX अपॉन P, तर ती आपण इथे लिहिली, BJX अपॉन P. या फक्त व्हॅल्यूज आपण इथं पुट केल्या. FE इज इक्वल टू FL, मगाचं जे ॲज इट इज आहे ते आपण इक्वेशन लिहिले. आता हे नीट समजून घ्या. वी आर जस्ट प्लेइंग विथ द इक्वेशन्स नाव. मगाशी जेव्हा आपल्याला ते क्लिअर झाले, आता फक्त आपण इथं व्हॅल्यूज चेंज करत राहतो. सो हिअर E इंटू VH अपॉन W विच इज इक्वल टू BJX अपॉन P. हे आपण व्हॅल्यू कुठनं घेतल्या, तर FE च्या ऐवजी E इंटू VH अपॉन W आणि FL च्या ऐवजी BJX अपॉन P या व्हॅल्यू आपण फक्त इथं टाकलेल्या. तर इथं आपल्याला इंटरेस्ट आहे VH या व्हॅल्यूमध्ये. तर VH व्हॅल्यू आपण इथं काढतोय, त्याच्यासाठी W आपण शिफ्ट केला, E आपण शिफ्ट केला. तर इथं आलं VH इज इक्वल टू WBJX अपॉन P विच इज इक्वल टू WBI अपॉन PEA. हे आपण कुठून लिहिलं, तर JX म्हणजे काय, I अपॉन A. तर हे तुम्हाला आता लक्षात ठेवायचंय. आपण जेव्हा डिस्कस करतो काल आपण बघितलं, JX म्हणजे काय, I अपॉन A. तर ही व्हॅल्यू आपण काय केली, तिथे टाकली. JX आपल्याला माहिती, तर JX म्हणजे I अपॉन A फक्त आपण इथे टाकलं. पण कॅपिटल A म्हणजे काय, तर W इंटू T. मग अशी आपण हे डिस्कस केलं. इफ T इज द थिकनेस ऑफ द सेमीकंडक्टर प्लेट, देन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲट द एंड फेस इज नथिंग बट W इंटू T. म्हणजे काय, तर ही व्हॅल्यू, W म्हणजे विड्थ आणि T म्हणजे थिकनेस. सो W इंटू T इज नथिंग बट कॅपिटल A.
तर हीच व्हॅल्यू परत आपण काय करतोय इथे खाली टाकतोय. सो VH इज इक्वल टू WBGX अपॉन PE. तर इथं आपण WBI अपॉन PE च्या ऐवजी WT टाकलं. हे W एकमेकाला कॅन्सल झालं आणि आपल्याला VH ची व्हॅल्यू मिळाली पहिली. VH ची व्हॅल्यू काय तर BI अपॉन PET. ओके, VH इज इक्वल टू BI अपॉन PET. हे W एकमेकाला कॅन्सल झालं. नेक्स्ट आपण काय डिफाइन करतोय, एक कॉन्स्टंट डिफाइन करतोय ज्याला हॉल कोएफिशियंट आपण म्हणतो. त्याची डेफिनेशन काय, हॉल फील्ड पर युनिट करंट डेन्सिटी पर युनिट मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन विच इज कॉल्ड ॲज हॉल कोएफिशियंट. तर हा आपण कसं डिफाइन केला, हॉल फील्ड म्हणजे EH आपल्याला माहिती, पर युनिट करंट डेन्सिटी म्हणजे JX, पर युनिट मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे कॅपिटल B. तर याच्या व्हॅल्यूज आपण आता टाकतोय. यामध्ये EH ची व्हॅल्यू जी आहे ती काय आपल्याला माहिती आहे, EH इज नथिंग बट VH अपॉन W. आताच आपण इथं सांगितलेले EH इज इक्वल टू VH अपॉन W. तर ही व्हॅल्यू आपण इथे टाकली, VH अपॉन W डिवायडेड बाय डिनोमिनेटर आहे तसंच. पण VH म्हणजे काय, तर आता आपण इथं काढलेले VH म्हणजे काय तर ही व्हॅल्यू WBGX अपॉन PE. तर या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण इथं वापरणार आहेत. त्यातली ही व्हॅल्यू आपण वापरतो, आपल्याला रेफरन्स आपण देतो याचा. तर WBGX अपॉन PE आपण इथे टाकली. तर VH इज इक्वल टू WBJX अपॉन PE ही व्हॅल्यू आपण टाकली. आणि उरलेलं जे आहे ते काय तर WBGX. हे कुठनं आलं तर हा W खाली येणार आणि हे B आणि JX ॲज इट इज इथं आहेच. ही लक्षात आली का स्टेप? येस सर. येस सर. आता WBGX आणि WBGX दोन्ही सेम आहेत. हे एकमेकाला काय करणार, कॅन्सल करणार आणि फक्त काय राहणार, RH इज इक्वल टू 1 अपॉन PE, ज्याला आपण म्हणतो हॉल कोएफिशियंट. तो कशाच्या स्वरूपात आहे तर इट इज अ रेसिप्रोकल ऑफ द चार्ज कॅरियर कॉन्सन्ट्रेशन इनटू चार्ज. P म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ होल्स, आणि E म्हणजे चार्ज ऑन द होल. तर हे सुद्धा आपण प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट करतो ग्राफ वगैरे काढून. सो युझिंग इक्वेशन 7 अँड 8 वी गेट. आपण आता काय केलंय तर VH ची व्हॅल्यू RH च्या स्वरूपात आणि RH ची व्हॅल्यू VH च्या स्वरूपात आपल्याला शेवटी डिफाइन करायची. त्याच्यासाठी आपण RH ची व्हॅल्यू काय केली तर या 7 नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकली. कशी टाकली तर RH म्हणजे काय तर 1 अपॉन PE, आणि या इक्वेशन मध्ये पण आपल्याला 1 अपॉन PE दिसते. तर त्या 1 अपॉन PE च्या ऐवजी आपण जर RH टाकलं तर आपल्याला काय मिळतं, हे इक्वेशन मिळतं जे काय VH इज इक्वल टू RH इंटू BI अपॉन T. हे कसं आलं तर VH म्हणजे काय तर BI अपॉन PET हे तर आपल्याला माहिती, पण PE म्हणजे काय 1 अपॉन PE म्हणजे RH आहे. ते फक्त इथं आपण टाकलं, राहिलेली व्हॅल्यू BI ॲज इट इज आणि यामधला T उरला तो म्हणजे काय ॲज इट इज. सो VH इज इक्वल टू RH इंटू BI अपॉन T. लक्षात आलंय का हे? येस सर. हा, येस सर. आणि ह्याच्याच उलट RH इन टर्म्स ऑफ VH म्हणजे काय तर RH ची व्हॅल्यू आपण काढली कशाच्या स्वरूपामध्ये, कशाच्या स्वरूपामध्ये तर VH च्या स्वरूपामध्ये. हे फक्त आपण VH. शिफ्ट केलं. हा, हे दोन्ही पॉइंट्स लक्षात आलेत का? येस सर. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. 1 मिनिट मध्ये काय होते.
Second lecture. Okay, so some instructions are there related to some form submission, etc. So Anusi sir will guide you before start of our second lecture. Okay. Hello, am I audible? येस सर. Yes, Yes, sir. ठीक आहे. तर हा हॉल इफेक्ट झाला. तर हे लक्षात ठेवा की हे ॲट अ टाइम तुम्ही प्रिपेअर करायला गेले की तुम्हाला जरासं डिफिकल्ट वाटू शकतं. त्याच्यामुळं तुमच्याकडे आता नोटबुक आहे का सध्या? हो सर. हां. येस सर. Yes, ओके. sir. तर तुम्ही आता काय करा, ह्या मी तुम्हाला टिप्स सांगतो किंवा ट्रिक्स सांगतो. तर ह्या तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला ते इझी जाईल. तर फर्स्ट हॉल इफेक्ट लिहा. त्याच्यामध्ये पहिला पार्ट फिगर अँड डेफिनेशन. फर्स्ट पॉईंट फिगर अँड डेफिनेशन. फिगर अँड डेफिनेशन लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. हां. आता दुसरा पॉईंट लिहा करंट अँड करंट डेन्सिटी. करंट अँड करंट डेन्सिटी. लिहिलं का? Yes, sir. करंट अँड करंट डेन्सिटी. त्याच्यानंतर लिहा लॉरेन्स फोर्स अँड इक्विलिब्रियम कंडिशन. लॉरेन्स फोर्स इथे स्क्रीनवर तुमच्या दिसतंय LORENTZS. लॉरेन्स फोर्स दॅट इज FL. तुम्ही त्याला FL हा सिम्बॉल वाटल्यास मेन्शन करा. लॉरेन्स फोर्स अँड इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशनच्या पुढे लिहा FE इज इक्वल टू FL. म्हणजे आपलं इक्वेशन 3 स्क्रीनवर दिसते तुम्हाला. FE इज इक्वल टू FL. लिहिलं ते हे? येस सर. हां. नेक्स्ट आता चौथा पॉईंट लिहा पुटिंग व्हॅल्यूज ऑफ FE अँड FL. Putting values of FE and FL. Putting values of FE and FL. झालं का? येस सर. हां. नेक्स्ट पॉईंट लिहा. Yes. नेक्स्ट पॉईंट लिहा व्हॅल्यू ऑफ हॉल व्होल्टेज. व्हॅल्यू ऑफ हॉल व्होल्टेज VH. Value of hall voltage VH. त्यानंतर definition of Hall coefficient and its value. Definition of Hall coefficient and its value. Definition of coefficient. Definition of Hall coefficient इथे स्क्रीनवर आहे. Hall coefficient. Definition of Hall coefficient and its value. म्हणजे आपण हॉल कोएफिशियंटला डिफाइन केलं आणि RH ची व्हॅल्यू आपण इथं दाखवली.
आणि लास्ट पॉईंट म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ व्ही एच अँड आर एच. व्हॅल्यू ऑफ व्ही एच अँड आर एच. ते झालं का? येस सर. येस ठीक सर. आहे, ठीक आहे. आता पहिला पॉईंट कुणीतरी सांगा मला, पहिला पॉईंट काय आहे? फिगर अँड Figure डेफिनेशन. and हा, ठीक आहे. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय फिगर आणि डेफिनेशन. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण काय करतो, फिगर ड्रॉ करतो आणि ही हॉल इफेक्टची डेफिनेशन आहे तर ती डिफाईन करतो. फर्स्ट पार्ट झाला आपला. ठीक आहे, याच्यात काही प्रॉब्लेम आहे? no sir. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स असतील मोठे मोठे किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट असेल, तर सिम्पल ट्रिक काय त्याच्यासाठी, तर त्याला स्प्लिट करा. स्प्लिट जर तुम्ही केलं, आता हे मी तुम्हाला पॉईंट सांगितले, तुमच्यापैकी काही जण शार्प असतील तर ते 1 स्ट्रोकमध्ये पण लिहू शकतील. काही जणांना 2 किंवा 3 पार्टमध्ये जरी तुम्ही केलं तरी इझीमध्ये तुमच्या लक्षात राहील. काही जणांचं प्रिपरेशन चांगलं असलं की बाबा 1 टाइम रिडिंग आणि लगेच रायटिंग येत असेल तर तुम्ही ते करू शकता. पण काही जणांना शक्य असतं, काही जणांना नसतं ते शक्य. तर त्याच्यासाठी बेस्ट पर्याय काय, पहिल्यांदा तो कन्सेप्ट समजून घ्या जास्तीत जास्त आणि त्याच्यानंतर त्याला स्प्लिट करा वेगवेगळ्या पार्ट्समध्ये. जर तुम्ही हे ॲट अ टाइम बघत बसला तर अननेसेसरीली तुम्हाला काय दिसतं, तर डिफिकल्ट वाटतं. पण याला जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रिपेअर करत गेला तर ते इझी होईल तुम्हाला. आता पहिला पार्ट आपण काय सांगितलं, डेफिनेशन आणि फिगर. दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय केलं, तर करंट डिफाईन केलाय करंट. आणि करंट डेन्सिटी डिफाईन केली. ठीक आहे, लक्षात येते हे? येस. हां, नेक्स्ट पार्टला आपण काय केलं, तर लॉरेन्स फोर्स म्हणजे काय म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यावर लॉरेन्स फोर्स तयार होतो. तर लॉरेन्स फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं ते आपण इथं एक्सप्लेन करतोय. आणि इक्विलिब्रियम कंडिशन म्हणजे काय, तर एफ ई इज इक्वल टू एफ एल. ही कंडिशन कशी येते तर ती आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करतोय. आपला पुढचा पार्ट झाला. त्यानंतर पुटिंग व्हॅल्यूज ऑफ एफ ई अँड एफ एल, म्हणजे एफ ईला आपण डिफाईन केलं, त्याची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर एफ एलला आपण ऑलरेडी डिफाईन केले, त्याच्यात चेंजेस केले आपण. व्ही डी इज इक्वल टू जेट्स पी व्हॅल्यू टाकली आणि याची नवीन व्हॅल्यू आपल्याला मिळाली. हे आपण काय केलं सगळं, तर आपल्याला पुढचे जे इक्वेशन्स आहेत हॉल व्होल्टेजचे ते इझिली ॲक्सेस करता येतील म्हणून आपण हे चेंजेस केले. तर हा झाला नेक्स्ट पार्ट, म्हणजे काय, पुटिंग व्हॅल्यूज ऑफ एफ ई अँड एफ एल. त्याच्यानंतर हॉल व्होल्टेज आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतात हॉल व्होल्टेजच्या. म्हणजे आपण या जर 2 व्हॅल्यू टाकल्या एफ ई आणि एफ एलच्या, तर आपल्याला इथं हॉल व्होल्टेज म्हणजे डब्ल्यू बी जी एक्स अपॉन पी सुद्धा मिळतं, डब्ल्यू बी आय अपॉन पी ए सुद्धा मिळतं, त्याच्यानंतर डब्ल्यू बी आय अपॉन पी डब्ल्यू टी सुद्धा मिळतं आणि शेवटी व्ही एच इज इक्वल टू बी आय अपॉन पी ई टी मिळतं. तर या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या हॉल व्होल्टेजच्या. त्यामधली डब्ल्यू बी जी एक्स अपॉन पी ई ही व्हॅल्यू आपण हॉल कोएफिशियंटसाठी वापरतो, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण कन्व्हर्जन करणार आहे त्यावेळेस आपण 7 नंबरचं इक्वेशन म्हणजे व्ही एच इज इक्वल टू बी आय अपॉन पी ई टी हे इक्वेशन वापरतो. तर हा आपला नेक्स्ट पार्ट झाला, म्हणजे काय, तर व्ही एचच्या व्हॅल्यू. त्याच्यानंतर सेकंड लास्ट काय, तर हॉल कोएफिशियंटला डिफाईन करायचे आणि हॉल कोएफिशियंटची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हॉल फील्ड पर युनिट करंट डेन्सिटी पर युनिट मॅग्नेटिक फील्ड इंजेक्शन ही डेफिनेशन प्लस या व्हॅल्यूज टाकून आपण त्याची व्हॅल्यू काढली आर एचची. आणि सगळ्यात शेवटी आर एचची व्हॅल्यू 7 नंबर इक्वेशनमध्ये टाकली की आपल्याला व्ही एचची व्हॅल्यू आर एचच्या टर्म्समध्ये मिळते आणि सिम्पली परत आर एचची व्हॅल्यू व्ही एचच्या टर्म्समध्ये मिळते. आणि हा आपला लास्ट पॉईंट येतो. तर हे मी जे पॉईंट सांगितले हे म्हणजे माझ्या स्टाईलने सांगितले. तुम्ही जर 2-3 पार्ट्समध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकत असला तर नो प्रॉब्लेम. फक्त बेस्ट वे काय आहे हे एकदा तुम्ही लिहून काढा परफेक्टली आणि त्याच्यानंतर हे प्रिपेअर करा. त्यानंतर न बघता लिहायचा प्रयत्न करा. कुठं अडतंय बघा, कुठले इक्वेशन्स आहेत ते लक्षात येत नाही बघा. आणि त्याच्यानंतर परत ही प्रोसेस रिपीट करा जेणेकरून या स्टेप्स लक्षात राहून तुम्ही ते प्रिपरेशन करू शकता. जर तुम्ही पाठ केलं आणि जर या इक्वेशनमध्ये कुठेतरी स्टकअप झालात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही किंवा मग काय होईल, तो तुमचा स्वतःचा इफेक्ट तयार होईल. हॉल इफेक्ट बाजूला राहील आणि वेगळाच इफेक्ट तयार होईल.
getting these things. Okay. So just concentrate and try to prepare. कुठे जरी प्रॉब्लेम आला, कुठली सर जरी स्टेप. आवाज येत नाहीये. हा, ऑडिबल आहे का मी? Yes, Yes, sir. sir. Yes, Yes, sir. sir. येतोय आवाज. ठीक आहे, ठीक आहे. तर इथं कुठे जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला, डिस्कस करा आणि मला विचारा, परत आपण हे डिटेलमध्ये बघू. आता स्टार्टिंगला आपण हे बघितलं की विनाकारण आपल्याला हे अवघड वाटतं की एवढे क्वेश्चन्स आहेत आणि कसं लक्षात राहील. पण जर तुम्ही हे स्टेप बाय स्टेप समजून घेतलं आणि प्रॅक्टिस केली, then it becomes easy for you, and that's why we are taking test to you so that you can put your maximum and best in the test. तर आता हे याचे स्क्रीनशॉट काढून घेतलेत का तुम्ही? हो सर. Yes, sir. दाखवा सर अजून एकदा. हा, अजून एकदा हे बघा. आता पहिली गोष्ट म्हणजे हा घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या. ऑल इफेक्ट पहिली स्लाइड. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट याचा स्क्रीनशॉट घ्या. आता हे सगळं तुम्हाला सर हे लिहून, तुम्ही शॉर्ट मध्ये सांगतो म्हणाला होता ना. नाही, हे आता कसं आहे माहिती का, हे तुम्ही सध्या तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हे तुम्ही आता लिहून घ्या सध्या, आणि मग मी तुम्हाला यातलं काय काय स्किप करायचंय ते सांगतो. ठीक आहे? कारण का तुम्ही जर आता स्किप, नाही, आता जर तुम्ही स्किप केलं हे आणि मी जर तुम्हाला स्किप करून सांगितलं तर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येणार नाही. त्यामुळे हे आता सध्या तुम्ही लिहून घ्या आणि यातले काय पॉईंट्स द्यायचे एवढे तुम्हाला मी सांगतो. हे काही एवढं डिटेलमध्ये परीक्षेत लिहायची गरज नाही. मेन म्हणजे काय, डेरिव्हेशन्स आहेत आणि यातले तुम्हाला थोडक्यात सांगतो मी कुठले कुठले स्टेप्स स्किप करायचे. पण जर मी आता स्किप करून सांगितलं तर तुम्हाला वाचताना लक्षात येणार नाही की बाबा कुठून काय झालंय आणि कसं झालंय. ठीक आहे? ओके सर. हा, आता ही नेक्स्ट स्लाइड आहे शेवटची. तर याची आजच प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आय होप की तुम्ही हे प्रत्येक त्या दिवशीच्या नोट्स लिहून काढताय. तर या नोट्स सिन्सिअरली कंप्लीट करा. जर आपलं सोमवारपासून ऑफलाईन चालू झालं, मे बी पार्शियली किंवा कम्प्लिटली, तर हे सगळं परत चेक केलं जाईल. त्यामुळे तुमचे जे नोटबुक आहेत तर ते कंप्लीट करा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असले किंवा काही डाऊट्स असले तर ते आपण डिस्कस करूच ऑफकोर्स. ठीक आहे? याचं घेतलं का स्क्रीनशॉट? Yes, sir. हां, Yes, sir. प्रत्येकाने चॅट बॉक्समध्ये Yes, sir. तुमचा नंबर एंटर करा. आपला टाइम संपत आलाय. एव्हरीवन एंटर द रोल नंबर इन चॅट बॉक्स फॉर अटेंडन्स. सर नेक्स्ट लेक्चर कंटिन्यू आहे का? नाही, नेक्स्ट लेक्चर नाही आहे कंटिन्यू. एक काहीतरी इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देणार आहे ते एक अनुसू सर म्हणून रिलेटेड टू सम फॉर्म्स आर देअर. तर ते तर आता मग रिजन व्हायचं का? हा, परत 11ला आपला नेहमीप्रमाणे पुढचं लेक्चर. ठीक आहे सर, चालेल. हा, आता यातला एक शेवटचा पॉईंट राहिलाय, तो म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ हॉल इफेक्ट. हा आपण कंप्लीट करू. त्यानंतर परत एकदा आपण समराईज करू हा चॅप्टर. त्यानंतर आपल्याला MCQ आणि न्यूमेरिकलचे डिस्कस करायचे. त्याच्यासाठी हे पॉईंट्स आहेत तर ते नोटबुकमध्ये लिहून काढा, प्लस प्रिपरेशन स्टार्ट करा. आता हा जो क्वेश्चन आहे तो 5 मार्काचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगली तयारी करायची आणि ॲट द एंड ऑफ सिलेबस आपण हे डिस्कस करूच की कसं प्लॅनिंग आपल्याला करता येईल, जेणेकरून आपण मॅक्सिमम स्कोर कशा प्रकारे करू शकतो. सो वी कॅन डिस्कस द डिटेल्स दॅट हाऊ वी कॅन हँडल ऑल दिस क्वेश्चन्स. ठीक आहे? सगळ्यांची एंट्री झाली का चॅट बॉक्समध्ये? Yes, sir. Okay, so we stop today. We conclude here.